गरमागरम वांगा बटाट्याची अशी रस्सा भाजी, त्याच्याबरोबर गरम-गरम वाफेवरचा भात आणि गरम भाकरी असा जर बेत एका वेळेला बनवलात ना, भारी बेत तयार होतो. घरातल्या सगळ्यांना आवडेल खात्रीने सांगते. आज आपण कांदा, लसूण न घालता आणि कुठल्याही प्रकारचं वाटण न घालता बटाटा आणि वांग्याची रस्सा भाजी करणार आहोत. इथे मी 3 वांगी घेतलेली आहेत. आपण भरून वांगी करतो ना, तीच वांगी आहेत ही आणि ही मोठी-मोठी कट करायची आहेत. शक्यतो देठ जितकं कमी काढता येईल ना, तेवढं कमी काढा. कारण की ही देठाबरोबरच वांगी खायला खूप छान लागतात. त्यामुळे देठ शक्यतो नाही काढायचं आणि मोठे-मोठे 4-4 भाग करून घ्यायचे, जसे मी आता केलेत ना, अशा पद्धतीने आणि पाण्यामध्ये घालून ठेवायची ही वांगी. पाण्यामध्ये घालून ठेवलीत ना, की मग आपल्याला बटाटे चिरून घ्यायचे आहेत. बटाटासुद्धा मी इथे सालीसकटच कट करून घेतेय, साल काढणार नाहीये. कारण की जेव्हा वांगा बटाट्याची भाजी बनवली जाते ना, तेव्हा त्याच्यामध्ये बटाट्याचं साल जे आहे ना, ते काढलं नाही जात. पण तुम्हाला जर बटाट्याचं साल काढून बटाट्याची भाजी बनवायची असेल, तर तुम्ही ते काढू पण शकता, असं काही नाहीये. पण छान लागतं असंच खायला. आता हा बटाटासुद्धा आपण पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता पाण्यामध्ये काढून झाल्यानंतर मग तुम्हाला सांगते आपण इथे काय-काय तयारी केलेली आहे ती. तर इथे मी साधारण 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे. किसलेलं खोबरं आहे हे. नंतर 3 चमचे दाण्यांचं कूट घेतलेलं आहे. नंतर इथे 1 चमचाभर गूळ घेतलेला आहे. गूळ घेतल्यानंतर इथे चिंच घेतलेली आहे थोडीशी. त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं म्हणजे ती भिजवून ठेवायची आपली भाजीची सुरुवात होईपर्यंत. एक 15 ते 20 मिनिटामध्ये भिजून जाते. नंतर थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आता काय करायचंय आपल्याला हे जे आहे ना, ह्याच्याबरोबर अजून मसाले पण लागणार आहेत. कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल जरा थोडंसं जास्त घ्यायचं कारण की आता आपण रस्सा भाजी बनवतो ना, कायम रस्सा भाजी बनवताना तेल जरा थोडंसं जास्तच लागतं. साधारण 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालायची 1 चमचाभर. ती चांगली तडतडली ना, की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचा हळद घातल्यानंतर इथे कलर यायला पाहिजे छान, म्हणून बेडगी मिरची पावडर असते ना कलरची, ती 2 मोठे चमचे मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. म्हणजे छान असा कलर येतो. नंतर 1 चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं. हे तेलामध्ये का घालायचं? कारण की तरी छान येते, तवंग छान येतो त्यामुळे. नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची 1 7-8 आणि एकदा छान हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आधी बटाटा घालायचा. जो आपण बटाटा पाण्यामध्ये चिरून ठेवलेला आहे ना, तो आधी घालायचा. वांग आधी घालायचं नाही, कारण की वांग लगेच शिजतं. बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला बटाटा आधी थोडासा शिजवून घ्यायचा. आता हा बटाटा जो आहे तो मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. फ्राय करून झाला ना हा, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. तर आता आधी एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या मसाल्यांमध्ये आणि इथे आता मी 1 ग्लासभर साधारण पाणी घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये 1 ग्लासभर आपण पाणी घालून घ्यायचं. हे बघा. तर पाणी घालून घेतल्यानंतर मग ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण एक 5 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचा आहे हा बटाटा. म्हणजे पूर्ण शिजवायचा नाहीये, अर्धाच शिजवायचा आहे आपल्याला. कारण की बटाटा अर्धा शिजल्यानंतर मग आपण वांगी टाकली, की मग बटाटा आणि वांगं व्यवस्थित आपलं परफेक्ट शिजेल. हे बघा इथे हा अर्धाच शिजलेला आहे बटाटा. आता आपण ह्याच्यामध्ये लगेचच वांगी घालून घेऊयात. म्हणजे वांगा आणि बटाटा पूर्ण व्यवस्थित एकत्र शिजेल. कारण की वांगं लगेचच शिजलं जातं. तर वांगी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. वांगी घालून झाली ना, की आपण बाकीची जे तयारी करून ठेवलेली आहे साहित्याची, त्यातल्या एक-एक जिन्नस आपण घालून घ्यायचं. आता इथे खोबरं घालून घेतेय. खोबरं घालून लगेचच दाण्यांचं कूट घालून घ्यायचं. दाण्यांचं कूट घालून झालं, की ह्याच्यामध्ये गूळ पण घालून घ्यायचा लगेचच. गूळ घालून झाला, की मग चिंच भिजवून ठेवलेली आहे ना, एवढी प्रोसेस होईपर्यंत चिंच आपली छान भिजलेली असते. ती इथे कुस्करून घ्यायची पाण्यामध्ये आणि चिंच नाही घालायची, तर चिंचेचं हे साईडचं पाणी आहे ना, हे याच्यामध्ये घालून द्यायचं. चिंचेच्या पाण्याने फार मस्त अशी टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. मीठ घालून घेतलं ना, की गोडा मसाला असतो बघा, प्रत्येकाच्याच घरात गोडा मसाला असतो. एक मोठा चमचा इथे गोडा मसाला घालून घ्यायचा. गोडा मसाला घालून झाला ना, की मग 1 मोठा चमचा आपला गरम मसाला आहे ना, तो घालायचा. असं सगळं घातल्यानंतर मग छान एकदा हलवून घ्यायचं. म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे मिक्स करून झालं, की आपल्याला आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं आणि साधारण एक 5 मिनिटं उकळू द्यायचं. म्हणजे आपली भाजी ही तयार होते, छान शिजते. त्यामुळे एकदा छान व्यवस्थित हलवून झालं ना, की ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. एक 5 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असा वास तर एवढा सुंदर येतो. ह्याच्यामध्ये गोडा मसाला असतो, गरम मसाला असतो. त्यामुळे वास एवढा सुंदर येतो, की गरज नाही पडत आपण ह्याच्यामध्ये कांदा नाही घातलेला आहे, लसूण नाही घातलेला आहे, टोमॅटो नाही घातलेला आहे, काही नाही घातलेलं आहे. त्याची काहीही गरज पडत नाही. आता ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर
एकदा पुन्हा हलवायचं, इथे ही भाजी तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. नवीन-नवीन रेसिपीज बनवायला एक उत्साह निर्माण होतो. ही भाजी कुठल्याही वाटणाशिवाय खूप सुंदर लागते. नरसोबाच्या वाडीला ही अशीच भाजी बनवली जाते. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो वगैरे काहीही नसतं. तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवलीत ना, तर तुम्हाला मी खात्रीने सांगते आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा तरी आरामात बनवाल. बरं ह्याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे तुम्हाला असं वाटेल, की अरे ही तर भाजी गोड होईल किंवा आंबट होईल चिंचेमुळे. बिलकुलही होत नाही. गुळामुळे टेस्ट बॅलन्स होते. भाजी गोड बिलकुलही होत नाही आणि खूप जास्त तिखटही होत नाही, कारण की कलरसाठी आपण कलरची मिरची घातलेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.